नमस्कार, मी अश्विनी तडवळकर आणि तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल चॅनल. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. खरेच, आई नसेल तर जगाचं काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. सगळ्यांच्या पोटी जन्माला आलेलं बाळ मोठ्या कौतुकाने वाढवलं जातं. पण ज्या आईला विशेष मातृत्व प्राप्त झालेलं असतं, त्या आईचा संघर्ष खऱ्या अर्थाने मोठा असतो. आज आपण मदर्स डे निमित्त अशाच एका वेगळ्या आईला भेटणार आहोत. चला तर मग पाहूया ती आई कोण आहे. ताई नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव काय आहे ते सांगा आणि तिचीही ओळख करून द्या. माझं नाव रेणुका अनिल शिंदे. अच्छा. आणि ही तुमची कोण आहे? ही माझी मुलगी आहेत. तिचं नाव काय आहे? नाव काय बेटा तुझं? माझं नाव आहे रक्षता अनिल शिंदे. अच्छा. ही मुलाखत घेण्यापाठीमागचं कारण असं आहे, की कालच 10वीचा निकाल लागलाय आणि यांच्या कन्येनी म्हणजेच रक्षिता शिंदेनी या परीक्षेमध्ये दृष्टीहीन असूनही 82.87% गुण मिळवलेले आहेत. खरंच हे मातृत्व किती कठीण असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. पण हा प्रवास त्यांनी कसा सुरू केलाय याचा संवाद आपण त्यांच्याशी साधूया. ताई, बोला. सगळ्यांना वाटतं की आपल्याला एक सुंदर गोड गोजिरं बाळ व्हावं. पण तुम्हाला जेव्हा समजलं की आपल्याला अशा वेगळ्या क्षमतेचं बाळ झालेलं आहे, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? मॅडम आता मला तर पहिला आता कळलं नव्हतं. 3 लेकरू होतं मला. 3 लेकरूमध्ये 2 लेकरू फेल झाले. मी एकटीच राहिले. एकटीच राहिल्यावर आम्ही इथं चवदार दवाखान्यामध्ये गाठलं. 5 महिना लेकरू इथंच होतं दवाखान्यामध्येच. मग 5वा महिना झाला लेकरू हसेना, बघेना. आपल्याला वाटलं आता लेकरूचं डोळे दिसत नाही आहे. मग केव्हा आपल्याला धक्का बसला. मग आम्ही काय केलं, सगळं दवाखाने फिरलो, सगळ्याकडं विचार केला. कुठं झालंच नाही. आईचं ऑपरेशन करावं म्हणलं तर मग पुढं हिला पुण्याला पण जाऊन आलो, मिरजला पण जाऊन आलो. हं. कुठं पण नाही झाले. जाऊ दे आता आपलं नशीबच देव दिलेलं आहे म्हणून आम्ही गप्प बसलो. म्हणजे ही मुलगी एक आणि इतर मुलं किती आहेत मग? अजून 2 झालते ते फेल झालेत. मग आता ही एकच मुलगी आहे हां, आता तुम्हाला? एकच आहे. अच्छा. पण मग जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की बाबा आपण अशा बाळाची आई आहोत, तेव्हा तुम्हाला तिच्या सक्षमतेबद्दल काय करावसं वाटलं? म्हणजे तिला स्ट्रॉंग तयार करण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॉंग विचार करावं. केला? आता माझं मन काय, किती पण पैसे जाऊ दे, काय पण मला जर जीवाला त्रास होऊ दे, माझं मुलगीला मी नोकरी लावावंच, असं माझं मन आहे. अच्छा, म्हणजे तिचा हा संघर्ष हो, तुम्ही हो. नोकरीपर्यंत हां. नेणार आहे. अच्छा. पण मग तशा पद्धतीने तिचे शिक्षणासाठी काय धडपड केली तुम्ही? मी शिक्षणासाठी बघ मॅडम, मी हिला काय म्हणणार, सकाळी उठ लवकर, अभ्यास कर. हिला दुसरं कुठलं पण कामं नाही लावलंय मी. अजूनपर्यंत हिला काहीच कामं लावत नाही मी. फक्त तिला अभ्यासच कर म्हणते. हं. फक्त तू अभ्यास कर, पुढे जा. या शाळेत तुम्ही कधी ॲडमिशन घेतलं? आम्ही मॅडम हिला 1ली पर्यंत तिथंच आहे. ह्या शाळेमध्येच आहे तिने. आधीपासून. पण हो. या शाळेबद्दल माहिती कोणी दिली? हे शाळाबद्दल ते सरचं इकडं 2 नंबरला राहत सर, हं. ते माहिती दिली आपल्याला. मग दिल्यावर मग 2 वर्ष पोरगीला आम्ही पाठवलंच नाही. पोरगीला सोडावं कसं? हं. आपलं मन नाही झालंय. मग राहू द्या, राहू द्या. मग पुढं आपलं आता पोरगीचं नशीब आता कसं आहे पुढचा काय विचार करावा म्हणून हिच्या पप्पाला समजून सांगितल्यावर घातलं आम्ही शाळेला. अच्छा. हां. आणि आता 10वी ती पास झालेली आहे. 10वी पास झाले. आता पुढे तिला काय शिकवण्याचा विचार आहे तुमचा? आता पुढं तिने काय म्हणते, "मम्मी मी इथंच 11वी ला करते म्हणते तर, हं. शिकवते मी हिला." अच्छा. हो. सगळ्या जगाला आपण सांगतो, की मी खूप खंबीर आहे म्हणून. पण कधीतरी एक क्षण असा येतो, की आपण रडतो. रडतो. हो. आपल्याला खूप वाईट वाटतं. वाईट कारण वाटतं. आपण असं काय पाप केलंय, की हां. आपल्याला असं बाळ झालं. देवाचं दिलं तर. तर हां. तसं तुमच्यातली आई कधी रडली आहे का? मी कुणाला पण सांगायचं म्हणलं तर मला रडू येते मॅडम. माझं कसं, ते मुलीला मी कुठं घेऊन गेले नाही अजूनपर्यंत. घरातच सोडले. आता 2 लग्न झाले. मी पोरगीला घेऊन गेले नाही. तिला दिसत नाही की मरणाला किती वाईट वाटतंय म्हणून मी पोरगी पण मग मी येत नाही, तू जाऊन ये, असं म्हणून हिला कुलूप लावून मी बाहेर गेले. मला लई वाईट वाटलं मॅडम. आईच्या भावना शब्दातून नव्हे तर कधी-कधी अश्रूतून व्यक्त होतात. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण मुलांच्या मागे खूप लागतो, की अभ्यास कर, हे कर, ते कर, असं कर, तसं कर. पण आपल्या मुलांना मायेने किंवा समजूतदारपणाने सुद्धा आपण ते सांगू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण आहे. ताई,
तुमचा हा संघर्ष खूप मोठा आहे खरं तर, आणि त्याचबरोबर रक्षिताने त्याच्यासाठी खूप त्याग केलाय. पण हे सगळं करत असताना आर्थिक अडचणींवर मात कशी केलीत? मॅडम आपल्याला अडचण आल्या तर पण हिची शाळा एक दिवस पण आम्ही सुट्टी केला नाही. हं, हिला काय म्हणले, किती पण अडचण असू दे, मी सोडून येते पोरगीला हं, म्हणून मी रिक्षा करून सोडून आले हिला. हं, ह्यांच्या पप्पाला पण लांब लांब कामाला गेले तर पण मी हिला शाळा एक दिवस पण सुट्टी केला नाही. हं. पोरगीचा अभ्यास हे होते तर आता घरात बुडेल. पण आम्ही अभ्यास कोण घेऊ शकत नाही. हिचा अभ्यास वेगळाच असते. म्हणून आम्ही काय केलं, किती पण त्रास होऊ दे, पोरगीला पहिला शाळेमध्ये सोडायचं. हं. तिला एक दिवस पण आम्ही सुट्टी केलं नाही. पण तरी पण घरी आल्यानंतर तुम्ही तिचा अभ्यास कशा पद्धतीने घ्यायचा किंवा तिला कसं समजावून कसं सांगायचात? मग हिला काय म्हणायचं, आता भाग्यश्री असू दे, नाहीतर मॅडम सुरेखा मॅडमला फोन हं, लावून द्यायचा. तुम्ही हं. बोला, अभ्यासाचं बोलत जा. दुसरं काय बोलायचं नाही, अभ्यासाचं बोलत जा. पुढं म्हणजे काय मग समजावून सुरेखा सांगा. मॅडमला मी सारखं सांगायचं. हं. हो. मग तिने मॅडम पण मदत केले. म्हणजे मॅम मार्गदर्शन हो. करायच्या. शाळेतल्या सर्वांचंही तुम्हाला सहकार्य हां, आहे. हां. ताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात, पण रक्षिताला आईबद्दल काय वाटतं? तिने 10वीत खूप चांगले गुण प्राप्त केलेले आहेत. आपण जाणूया तिच्याकडून. प्रकाश नसला तरी काय झालं? या अंधार वाटेवरून भरपूर पुढे चालायचंय असा निश्चय रक्षिताने केलेला आहे, आणि तिच्या सोबतीला मदर्स डे निमित्त का असेना, पण आज आईचा आपण जो शब्दाने गौरव करतोय, तो प्रवास या ठिकाणी रक्षिताच्या बोलण्याशिवाय अपूर्ण आहे. रक्षिता, तुला आईविषयी काय वाटतं बेटा? आई नसती तर हा प्रवास शक्य होता का तुझा? नाही मॅडम, आई नसती तर माझं आजपर्यंत मी जेवढं शिकले किंवा काय झाले तर माझं काही झालं नसतं मॅडम आतापर्यंत. आई आई आहे म्हणून माझं सगळं आहे. आईवर जास्त प्रेम आहे का बाबांवर जास्त प्रेम आहे? नाही मॅडम, मला दोघे सारखेच आहेत. अच्छा. आईचा प्रत्यक्ष अभ्यासात फार मदत व्हायची नाही. पण मग आईचं सांगणं मनावर असायचं का? म्हणजे आई म्हणतीये आपल्याला तर आपण ऐकावं आईचं, असं वाटतं का? हो मॅडम. अच्छा. मग अभ्यास तसा करायचीस तू? हो मॅडम, मी करत होते. आता आई-वडील तुझे खूप शिकलेले नाहीयेत, पण तू 10वी ला 82 पेक्षा जास्त टक्केवारीने मार्क घेतले आहेत. तर त्याचं यश कोणाला देशील तू? मॅडम, माझं यश म्हटलं तर माझे शिक्षक आणि माझे आई-वडीलच. हं. कारण त्यांनीच मला सहकार्य केलंय आजपर्यंत. बरोबर आहे. शिक्षकही आई-वडिलांचंच रूप असतात. गुरु हे महत्त्वाचेच असतात. पण मग अभ्यासाचा सातत्याने सपाटा कसा ठेवला? इतके चांगले गुण कसं काय मिळवले? इतके चांगले मॅडम, की माझे पप्पा मला नेहमी सांगायचे, "मी तर शिकलो नाही, पण तुम्ही चांगलं शिका." हं, माझ्या वेळेस माझी इतकी परिस्थिती नव्हती, की मी चांगलं शिकावं. हं. तुम्ही तरी नीट शिकून मोठे व्हा. अच्छा. पण तुझ्या डोक्यात काय आहे रक्षिता? तुला काय व्हायचंय पुढे जाऊन? मला मोठी होऊन मॅडम टीचर व्हायचंय. अरे वाह! म्हणजे तुझ्यासारख्या मुलांना तू शिकवणार आहेस. हो मॅडम. व्हेरी गुड. किती छान! म्हणजे एक छोटं पाऊल मोठ्या अपेक्षांकडे, आकांक्षांकडे जात असतं. त्याचं हे सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आईचा हा खडतर प्रवास आणि रक्षिताने दिलेली उत्तम साथ, याचं फलित काय? तर मातृत्व दिनानिमित्त आपण त्या दोघींची मुलाखत घेऊन इतर अनेक मातांना आपण प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग या मदर्स डेला आपण निश्चय करूया, की आपलं बाळ हे खूप अनमोल आहे. त्याला आपण नक्कीच वेगळी साथ देऊया आणि या जगात गगनभरारी मारण्यासाठी सज्ज करूया. आणि या मातेला आमच्या तरुण भारतकडून नक्कीच त्रिवार सलाम आहे. रक्षिता, तुला तरुण भारत डिजिटलकडून खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो, IAS अधिकारी हो, किंवा मग तुला जे वाटते तशी शिक्षिका हो. आमच्या खूप शुभेच्छा, आणि ही मुलाखत पाहणाऱ्या सर्व मातांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन आकांक्षा सोनावणेसह मी अश्विनी तडवळकर, तरुण भारत.